वी आर गोइंग टू गोवा फॉर द गर्ल्स ट्रिप. आणि कसं कसं पप्पांना मनवले ते माझं मला माहिती आहे. इथे माझा भाऊ आलाय मला सोडायला, जो काहीच इंटरेस्टेड नाही आहे माझ्या हॅपीनेसमध्ये अजिबातच. आणि इथे या गर्ल्स मधली एक गर्ल आहे आणि 2 गर्ल यायला लागल्यात. सो स्टे ट्यून्ड. आणि आम्ही फार भारी भारी एन्जॉय करणार आहे. आयटनरी काहीच प्लॅन नाही आहे आणि पण प्लॅन आहे जे होईल ते. आम्ही एक्सपिरियन्स बुक केले ते 2-4, पण आम्हाला माहित नाही आम्ही जाणार आहे की नाही. मला असं वाटतं तिथं गेल्यावरती तिथला माहोल बघून आपण ते सगळं कॅन्सल करणार. बट बघूया, म्हणूनच ठरवलं की आम्ही फ्लो मध्ये जायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दोघी आहेत आणि आम्ही दोघी, सगळ्यांची मतं कसं मॅनेज जास्त वर्ष पण ओळखत नाही. होय. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे आम्ही पहिल्या माझ्या रिट्रीट जॅमिंग सेशन मध्ये भेटलेलो आणि मग परत ही प्लॅन केली चौघी पण एकत्र. होय. म्हणजे मला त्या फॉलोवर म्हणून 3 जणी भेटलेल्या आणि आता आम्ही केवढ्या चांगल्या फ्रेंड्स झालोय. इतकी वर्ष झाले आपण म्हणजे खूप फ्रेंड्स आहेत आपले. असं त्यांच्यासोबत कधी झालं गेलो नाही यार, सिरियसली. म्हणजे तुम्हाला लिटरली सांगू, माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत, त्यांच्याबरोबर किती वर्ष झालं प्लॅन करलो. म्हणजे आम्ही 50-50 रुपये कॉन्ट्री काढून जेव्हा बर्थडे आणि पार्ट्या करायचो तेव्हापासून प्लॅन करायलो की आपण बाहेर जायचं. पण पहिली ट्रिप अशा अनएक्सपेक्टेड मैत्रिणींच्या बरोबरच झाली. ऑलरेडी 2 ट्रिप माझी बेस्ट फ्रेंड आहे तिच्यासोबत आणि अजून एक आहे, तर त्यांच्यासोबत फायनल केलेत, पण ते कधी होणार आहे माहित नाही. पण ही अनएक्सपेक्टेडली येस गोवा त्याच्यासाठी माझ्या नवऱ्याला आला एक हार घालायला. होय, सिरियसली. ह्यांच्या मिस्टरांनी प्लॅन करून दिलाय आम्हाला की जावा आणि एन्जॉय करून या, तुम्ही थकलाय. किती भारी कपल गोल्स. बाय बाय. चला आता म्हणा गोवा इज ऑन. म्हणा की म्हणा लवकर, वेळ व्हायला लागले. 2 मिनिटं झाली. ही एनर्जी मला तिकडे गेल्यावर पण पाहिजे. तिथे गोवाई जाणार, तिथे ट्रॅव्हलिंग करू वैताग. नाही एवढे की थांब किती आपण दोघी ओके. नाहीतर मग ती आपल्या दोघीच आपण मग मी हे होणार ना.